श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 41. पूर्वी त्वष्टा ब्राह्मणाने आपल्या पुत्रास गुरुच्या घरी अभ्यासासाठी ठेवले होते. तो त्वष्टा ब्रह्मपुत्र गुरुची मनोभावे सेवा करत असे. एकदा त्याच्या गुरुने त्याला घर बांधून देण्यास सांगितले. गुरुपत्नीने विणली अथवा शिवली नसेल अशी चोळी आणण्यास सांगितले. गुरुपुत्राने इच्छित स्थळी घेऊन जाणाऱ्या पादुका व गुरुकन्येने तानवडे, घरकुल व हत्तीचे दात आणण्यास सांगितले. या सर्व गोष्टीची पूर्तता करण्यासाठी त्या मुलाने एका अवधूताच्या सल्ल्याने काशीला जाऊन भगवान शंकराची पूजा केली. तेव्हा भगवान शंकर त्याला प्रसन्न होऊन साक्षात त्याच्यासमोर आपल्या मूळ स्वरूपात उभे राहिले. गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या जवळ सेवा करण्यासाठी म्हणून आलेल्या सायनदेव नावाच्या ब्राह्मणास श्री गुरूंनी एकदा संगमावर नेले व त्याची परीक्षा पाहण्यासाठी मुसळधार पाऊस व वादळ निर्माण केले. त्यावेळेस सायनदेवाने पाऊस व वादळ यांचा मारा सहन करीत आपल्या वस्त्रांचा आश्रय करून श्री गुरूंचे रक्षण केले. श्री गुरूंनी विस्त वाढण्यासाठी परत त्याला गावात पाठवले व सांगितले, तू आजूबाजूला पाहू नकोस. सायनदेवाने विस्त घेऊन संगमावरती येत असताना भयानक असे 2 सर्प पाहिले. तेव्हा तो अतिशय घाबरून संगमावरती पळत आला. श्री गुरु पुसती विप्रासी, कागा भयभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावया, सर्प दोन्ही पाठविले. श्री गुरु पुसती विप्रासी, कागा भयभीत झालासी. आम्ही तू ते रक्षावयासी, सर्प दोन्ही पाठविले. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. अध्याय 41 समाप्त.